Vichaya to
मागे पुढे काहीच साकडे पडोनेरी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनार्दन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका झाले विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनार्दन माता पिता नमो विश्वरूपान सोमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विष्णुरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमोघ पांडुरंग अपारा अमोघ पांडुरंग अपारा अमोघ पांडुरंग नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अमोघ पांडुरंग अपारा अमोघ पांडुरंग अपारा अमोघ पांडुरंग नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय मातयाचे पायी माझे दंडवत कैलासी करुणाकरा दया
ज्यांच्या काव्याला पंचम वेद म्हणून मान्यता मिळाली असे देहू निवासी तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयातील, सर्वांच्या सातत्य म्हणण्यातील, सर्वांच्या सातत्याने वाचनातील 4 चरणाचा अभंग आजच्या या 7व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला आहे. सर्वांना या सोहळ्याचं निमित्त सर्वांना ज्ञातच आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं 375 सदेह वैकुंठ गमन वर्ष, संत ज्ञानोबारायांचं 750 जन्म वर्ष, जन्म उत्सव वर्ष आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचं 675 समाधी सोहळा, भैरवनाथ जन्म उत्सव आणि काकडा आरती सांगता. आणि दुसरी भूमिका आहे संतांची. महाराज तुम्ही म्हणताले कसं काय? भक्ताला भक्ताच्याच दृष्टिकोनातून पहा आणि संताला आता देखील पाहत असताना भक्ताच्या दृष्टिकोनातून पहा. तुकोबारा यांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना, वाचन करत असताना महाराज प्रत्येक तुकोबारायांच्या एका मिनिटाला जी काही तुकोबारायांची कृती घडते ना, जे काही तुकोबारायांच्या हातून घडतं ना, ते प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवली जाते. प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवली जाते. तुकोबारायांच्या जीवनातील फार गोड प्रसंग आहे. तुकोबाराय 10 दिवस झाले घरी आलेच नाही. जिजाईला काळजी वाटू लागली. मालक गेलाय. 10 दिवस झाले घरचा रस्ता मालकाला दिसेना, घरचा रस्ता धन्याला दिसेना. काय खात असेल, कुठे असेल, काय राहत असेल, ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊच्या मनामध्ये येऊ लागल्या. जिजाई पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्या. घराचं अंगण सारवलं, स्नान केलं. स्नान केल्यानंतर जिजाई दळायला बसले. दळायला जात्यावर बसले आणि पहाटेची शांततेची, ब्रह्ममुहूर्ताची शांततेची वेळ, बारीक बारीक आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येतात. आणि जिजाऊंना काकडा आरतीचा आवाज येऊ लागला. उठा उठा साधू संत, उठिले नारायण, उठा सकळ जन, उठले नारायण. आनंदले मुनिजन तिनी लोक, बघाले आत्माचे जय जय माझ्याचे. जिजाबाईंना काकडा ऐकू येऊ लागला. काकड्याचा आवाज ऐकू येऊ लागला. एक एक अभंग ऐकू येऊ लागला. सहस्र दीपे दीप
तैसी प्रकाशली प्रभा गातो वासुदेव. आवाजाच्या दिशेने सहज जिजाबाईंनी कान टवकारले आणि आवाजाचा शोध घेतला. आवाज तो जिजाबाईंना ओळखीचा वाटला. आणि माणसाच्या आयुष्यात असं असतं, एखाद्या गोष्टीची पक्की खात्री झाली ना, हा पक्की खात्री नाही, हेच जिजाबाईंनी आवाजाच्या दिशेने कान टवकारले. जिजाबाईंच्या कानावर आवाज पडला, आवाज ओळखीचा वाटला. जिजाबाईंनी अजून थोडे पुढे जाऊन कान टवकारले. गातो वासुदेव मी ऐका डोळे दाखवणी नाही का. गातो वासुदेव मी ऐका, वासुदेव ऐकू आला. एक पंढरपूर धर्माचे नगर तेच पाटील त्याचे नाव चला जाऊया छाया आई भोजन मागाया गुरुपादा धर्मदानो नाने जगनी लक्षणानो गुरुपादा धर्मदानो. आता जिजाबाईंना खात्री पडली, माझ्या धन्याचा आवाज आहे, माझ्या मालकाचा आवाज आहे. आवाज भंडाऱ्याच्या दिशेने ऐकू येऊ लागला. जिजाबाईंची धावपळ झाली आणि जिजाबाई शेजाऱ्या पाजाऱ्या का हे हा आवाज माझ्या मालकाचाच आहे. माझे मालक 10 दिवस नव्हते. मला माहिती आहे हा माझा मालकाचाच आवाज आहे, हा माझ्या धन्याचाच आवाज आहे. तुकोबा जिजाबाईंनी पट चूल पेटवली आणि पटकन 5-10 भाकरी थापल्या, टोपल्यात भाकरी बांधली. थंड पाण्याचं गाडगं घेतलं आणि जिजाबाई भंडाऱ्याच्या डोंगराच्या दिशेने निघाल्यानंतर पायामध्ये चप्पल नाही. पहा बरं का, पायामध्ये चप्पल नाही. साडीला साडी शिवलेली होती आणि ती साडी जिजाबाईंनी घातलेली होती. मी थोडं इथं विषयांतर अशा पद्धतीने करतो. मी मुद्दा हा मांडला होता की किती असावं. जिजाबाई काही साध्या घरातल्या नव्हत्या बरं का. जिजाबाई खूप मोठ्या गडगंज संपत्तीवाल्यातल्या घरी होत्या. गुळवे जिजाबाईंच्या माहेरकडचं नाव गुळवे. बापाची मोठी जागीरदारी होती, गडगंज संपत्ती होती. पण ज्याने स्वतःच्या वाटणीच्या व्यवहाराच्या वह्या तुकोबारांनी इंद्रायणीमध्ये सोडल्या, समर्पित केल्या. जवळ काहीच नाही. दुष्काळ पडल्यानंतर साऱ्या गावाला धान्य वाटलं. अन्न करून मुलबाळ गेलं, भाऊजई गेली, भाऊ घर सोडून गेला. अशा दारिद्र्यामध्ये सुद्धा सोबत संसार करावा तो फक्त जिजाबाईंनीच करावा. फक्त जिजाबाईंनी. मला एक सांगा, जिजाबाईंकडे जर पाहिलं ना तर जिजाबाईंनी तुकोबाऱ्यांना संसारासाठी कधीच साथ दिली नाही. म्हणजे चरित्र वाचल्यानंतर माझ्या गोष्ट अशी लक्षात आली की तुकोबाऱ्यांना परमार्थासाठी जिजाबाईंनी साथ दिली. जिजाबाई भंडारा डोंगरातून निघाल्या, पायामध्ये चप्पल नाही आणि जिजाबाईंच्या पायामध्ये काटा पडला. परमार्थामध्ये साथ दिल्यानंतर काय होतं ना ते नीट ऐका. म्हणून मी शब्द वापरला की जिजाबाईंनी तुकोबाऱ्यांना संसारासाठी नाही परमार्थासाठी साथ दिली. काटा आर पार पायामध्ये काटा शिरला. काटा शिरल्यानंतर जिजाबाईंनी ऐक म्हणून मोठा आवाज केला आणि पटकन खाली बसल्या. भाकरीचं टोपलं एका बाजूला आहे आणि जिजाबाई ऐग करून निवळतायत. पायातून रक्ताची धार चालू झाली आणि कुठेतरी दृष्टी पडली. ती लांब लचक दृष्टी पडल्यानंतर कुणीतरी एक गुराखी जिजाबाईंना दिसली.
कोणीतरी एक गुराखी जिजाबाईंना दिसला, त्याच्या खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी. हा. अरे गुराख्या! जिजाबाईंनी आवाज दिला. गुराख्याने आवाज ऐकला आणि पळत 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 जिजाबाईंच्या आला. माय काय झालं ग? अरे काय झालं म्हणून काय विचारतो? तुला दिसत नाही का? माझ्या पायामध्ये हा भला मोठा काटा मोडला रे. तो गुराखी खाली बसला. बघितलं जिजाबाईंच्या पायातून रक्त वाहतंय. तो गुराखी खाली बसला. खाली बसल्यानंतर मांडी घातली आणि मांडीवर जिजाबाईंचा पाय घेतला. महाराज, एक व्यवहारातलं सांगतो. ज्यावेळेस आपण रडत असू त्यावेळेस आपल्याला जर कोणी मांडीवर घेतल्यानंतर त्या गुराख्यानं आता काही ठिकाणी हाताने काटा काढला असाही उल्लेख आलेला आहे आणि काही ठिकाणी दाताने काटा काढला. जिभेवर बोट ठेवलं, बोट ओलं केलं आणि जिथे काटा मोडला होता ती जागा, जिजाबाईंच्या पायाची जागा साफ केली. तो कोण होता हे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. तो भगवान परमात्मा होता. तो इतका कोमल होता, इतका कोमल होता. राजस सुकुमार वदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपल्या. भगवंत तुकोबारांकडे नाही गेलेला, जिजाबाईंकडे आलेला आहे. सर्वात महत्वाचं. आणि भगवंतानी स्वतःच्या मुखातील ओलाव्याने काय केलं? जिजाबाईंचा पाय स्वच्छ केला. काटा काढायचा आहे ना, ती जागा स्वच्छ केली. जागा स्वच्छ केल्यानंतर भगवान परमात्म्याने म्हणजेच त्या गुराख्याने जिजाबाईंच्या पायातील काटा हा दाताने काढला. भगवान परमात्मा जो गोकुळामध्ये लोणी चोरून खात होता, भगवान परमात्मा जो अयोध्येमध्ये थाटामध्ये बसून रांगोळी दिवे लावून जो भगवान परमात्मा ताटामध्ये जेवण करत होता, तो भगवान परमात्मा काय करतात? जिजाबाईंच्या पायातील काटा काढतो. भगवान परमात्म्याने आपले दात जिजाबाईंच्या पायाला लावले, काटा ओढून काढला. काटा ओढून काढल्यानंतर जिजाबाईंनी आई ग म्हणून मोठा आवाज दिला. बाहेर काढला. काटा काढून झाला. त्या गुराख्याने स्वतःच्या धोत्राला असलेली पट्टी काढली, फाडली. जिजाबाईंनी पदराला हात घालेपर्यंत त्याने धोत्राची पट्टी फाडली आणि जिजाबाईंच्या पायाला गुंढाळली. गुंढाळल्यानंतर गुराखी म्हणजे भगवान परमात्माला, माय भूक लागली ग, दे ना, तुझ्या टोपल्यात भाकरी दिसती, दे मला, दे. ए मेल्या, अरे माझा धनी आणि मालक 10 दिवस झाले उपाशी, त्यांच्यासाठी घेऊन चालले आणि तू भाकरी मागतो. तुला काय भाकरी बिकरी मिळत नाही, जा तिकडं. जिजाबाईंनी आवाज करून रागे भरून त्या गुराख्याला तिथून हाकलून दिलं. भगवान परमात्म्याला तिथून पाठवून दिलं. जिजाबाई पुढे गेले. गेल्यानंतर तुकोबाराचं भजन, तुकोबारा भजनच करत बसले होते. भजन करत बसल्यानंतर जिजाबाई समोर आली. तुकोबारा जिजाबाईंना लाटाने आवडी म्हणायचे, आवडे आलीस का ग, आलीस का? आले ना, 10 दिवस खाल्लं ना, कशी घरची आठवण आहे ना. जिजाबाईंनी आवलीने इतकी बडबड तुकोबारांना केली, पण शेवट भाकरीचा एक तुकडा मोडला आणि आपल्या नवऱ्याच्या मुखामध्ये, आपल्या पतीच्या मुखामध्ये म्हणजे तुकोबारांच्या मुखामध्ये प्रेमाने तो घास भरला. प्रेमाने घास भरवला आणि तुकोबारांचं जेवण करत असताना, भाकरी खात असताना तुकोबारांचं जिजाईंच्या आवडीच्या पायाकडे लक्ष गेलं. लक्ष गेल्यानंतर जिजाबाईंनी सगळा घडलेला प्रसंग सांगितला आणि जी पट्टी जिजाबाईंच्या पायाला गुंढळलेली होती ना, जी रक्ताने भरलेली होती ना, ती तुकोबारांनी पाहिली आणि तिथे ओळखलं
जे पायातला काटा मोडला ना, कुणी काढला काय माहिती, कोण कुठला मेला गुराखी होता, त्याला आवाज दिला, त्याने माझा पाय मांडीवर घेतला, हा तोंडातल्या ओलव्याने जागा साफ केली आणि दाताने माझा काटा काढला आणि वर माझ्याकडे तोंड करून भाकरी मागत होता. तुकोबाराय म्हणले, जिजे द्यायची की ग त्याला भाकरी. 10 दिवस झाले मी नैवेद्य दाखवला नाही तर तोही उपाशीच होता. कारण तुकोबाराय नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी जेवण करत नव्हते. जर तुकोबाराय घरीच नव्हते तर देवाला नैवेद्य कोण दाखवणार, आणि देवाला नैवेद्यच नाही दाखवला तर देवाच्या पोटामध्ये अन्न जाणार कसं. जिजे द्यायची की ग त्याला एखादी कोरभर. कसली कोरभर? माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात, तो कोण मला माहित नाही. मग जिजाबाईंची तुकोबारायांनी समजूत काढली. जिजे अगं तो दुसरा तिसरा कोणी नाही ग, तो जगाचा बाप होता. माझा दृष्टांत इथे सांगतो, तुम्ही दृष्टांत ऐकला. मी असं बोललो होतो की तुकोबारायांच्या चरित्रातून एक एक गोष्ट जेव्हा घडते ना त्यावेळेस आपल्याला त्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं. तुकोबारायांना थोडं बाजूला ठेवा. तुकोबाराय असं प्रेम. बर तुम्ही म्हणसाल महाराज प्रेम पाहिजे प्रेम पाहिजे मान्य, पण जिजाबाईंनी कुठे भगवंतावर प्रेम केले होते? नाही ना महाराज, जिजाबाईंनी भगवंतावर प्रेम केलं नव्हतं हे मलाही मान्य आहे किंवा हे तुम्हालाही माहिती आहे. परंतु जिजाबाईंनी ज्या तुकोबारायांवर प्रेम केलं होतं ते दुसरे तिसरे कोणी नव्हते ना, ते तुकोबाराय होते. ते तुकोबाराय होते. ज्यावेळी आपण एखाद्या भक्त म्हणून भगवंताच्या प्रेमामध्ये
वरती केलं कमळ